नायगाव येथे गुप्तधन प्रकरण 6 जण जेरबंद। आपण पाहत आहात सिटी इंडिया न्यूज। नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे गुप्तधनाच्या आमिषाने अंधश्रद्धेचा आधार घेत मध्यरात्री शेतात खड्डा खोदणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडलं। दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:40 ते 12:40 दरम्यान नरसी गड्डगा रोडवरील महादेव मंदिरासमोरील शेतात काही जण गुप्तधन काढण्यासाठी पूजा करून खड्डा खोदत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड यांना पथकासह घटनास्थळी पाठवलं। पोलिसांनी छापा टाकला असता काही इसम पूजा मांडून सुमारे 2 फूट खोल खड्डा खोदताना आढळून आले। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 0049/2026 नोंदवून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनास्थळावरून पूजेचे साहित्य, फावडा, 20 लिटर प्लास्टिक कॅन, पांढरे कापड तसेच TS07 HB 7687 क्रमांकाची मारुती सुझुकी एर्टिगा 4चाकी वाहन असा सुमारे 6,01,70 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींची नावे परमेश्वर देवदास चांदकर, व्यंकट माधवराव हसे, दिलीप भानुदास जुईवेड, माधव रामराव सूर्यवंशी, विशाल बालाजी शिंदे व लक्ष्मीबाई रामराव सूर्यवंशी अशी असून प्राथमिक चौकशीत काही आरोपी तेलंगणा राज्यातील भैसा आदिलाबाद परिसरातील असल्याचं समोर आलं। पुढील तपास सुरू आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्याम पानेगावकर यांनी सांगितलं की गुप्तधन आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद प्रकारांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी। या कारवाईमुळे अंधश्रद्धेविरोधात पुन्हा एकदा कठोर संदेश गेला असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी कमलाकर जमदाडेसह कॅमेरामन ओंकार पोतलवाड, सिटी इंडिया न्यूज, नांदेड। नायगाव तालुक्यातील गडगा परिसरातील वाडीचा महादेव मंदिर या ठिकाणी आहे। ह्या ठिकाणी 27 तारखेच्या म्हणजे कालच्या रात्रीला या ठिकाणी मुखेड आणि नायगाव परिसरातील आणि भैंसा परिसरातील या ठिकाणचे एक महिला 5 व्यक्तींनी या ठिकाणी गुप्तधन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी अघोरी कृत्य करून पूजाविधी करून या ठिकाणी गुप्तधन काढण्याचा प्रयत्न चालू होता। पण या ठिकाणी सुदैवानं गोपनीय पथकाने इथल्या एक हितचिंतकाने पोलीस स्टेशनला कळवलं। या ठिकाणी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर सर आणि बिलोली नायगाव पोलीस स्टेशन येथील PI साहेबांनी तात्काळ या दखल घेऊन या ठिकाणी रात्रीच्या रात्री येऊन या ठिकाणी पाहून त्या एक महिला व 5 व्यक्तींना ताब्यात घेतलं। त्यामुळं असे हे कृत्य या ठिकाणी महाराष्ट्रामध्येच नाही तर या ठिकाणी आपल्या परिसरात नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे भुरटे गुप्तधन काढण्याचे जे एजंट आहेत, काही लोक आहेत, हे इथल्या शेतमालकाला फसवून त्यांनी गुप्तधन काढण्याचं त्यांना सांगून गुप्तधन काढतो म्हणून असे खड्डे करतात आणि या खड्ड्या केल्यानंतर त्यांच्याकडून आर्थिक घेतात, आर्थिक फसवणूक करतात। तर अशी फसवणूक कोणाची होऊ नये यासाठी आपण उपविभागीय पोलीस अधिकारी पानेगावकर सरांना आपण भेटणार आहोत जाऊन की ही घटनाक्रम कसा झाला आणि किती लोकांना पकडलं आणि या ठिकाणी काय काय अघोरी कृत्य चालू होतं आपण ते विचारणार आहोत। तर त्याआधी आपण हे खड्डा आणि सविस्तर पहा। या ठिकाणी हे जे विधी केलेलं आहे त्यांनी हे असं आगळं वेगळं काहीतरी त्यांनी मांडलेलं आहे। यामध्ये लिंबू यांनी टाकलेलं आहे आणि या ठिकाणी बारकाईने जर पाहिलात तुम्ही रक्त पण सांडलेलं आहे। त्यामुळं ह्या ठिकाणी जे त्यांनी हंडा ठेवला होता, हंड्याचा आकार दिसायला आहे। त्याच्यानंतर हे उकरणार होते की यांनी नरबळी देणार होते की काय इतर काय घटना घडणार होते हे माहीत नाही। पण वेळीच बिलोली आपलं नायगाव पोलिसांनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर सरांनी यांच्या जागरूकतेमुळं हे आज हे डाव हाणून पाडलेलं आहे आणि गुप्तधनाच्या आधीच हे बाकीचे कृत्य होण्याच्या आधी त्यांनी हे पकडलेलं आहे ह्या लोकांना आणि यांना जेरबंद केलेलं आहे। धन्यवाद। या ठिकाणी